लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 21 डिसेंबरचा रिव्ह्यू तुम्ही एन्जॉय करत आहात. तर काल आपण पाहिलं होतं की पार्थ आणि नंदिनी समोरासमोर आल्यावर दोघेही आश्चर्यचकित होतात आणि पार्थ विचारतो, तुम्ही इथे कसे काय? मग आता ह्या काव्याचे वडील म्हणतात, तुम्ही दोघे एकमेकांना ओळखता का? नंदिनी आणि पार्थ दोघं नुसते एकमेकांकडे बघायला लागतात. पण आता बघा प्रेक्षकांनो, आपली ब्युटिफुल गोड काव्या तिथे आलीये पार्टीमध्ये आणि नेमकं जीवाची आणि तिची टक्कर होते. जीवाला बघून काव्या आश्चर्यचकित होते आणि म्हणते, तू तू इथे काय करतोयस? आता जीवा म्हणतो, तू तू इथे काय करतेयस? तू मला काही सांगितलं नाहीस. बाय द वे, यू आर लुकिंग गॉर्जस. मग काव्या म्हणते, जीवा तू इथे कसं काय आलास सांग बरं. तू माझा पाठलाग करत आलायस का नेहमीप्रमाणे? जीवा, असं काय करतोस रे? अरे मी आई बाबांसोबत आहे. हे बघ, आपल्याला जर कोणी बघितलं आणि पकडलं ना तर वाट लागेल तुझी पण आणि माझी पण. जीवा म्हणतो, अय अय अय, अरे टेक अ चिल यार. अगं मी सुद्धा आईबाबांसोबत आलोय इथे पार्टीला आणि माझ्या प्रेमाने तुला याच पार्टीत ओढत आणलंय काव्या. माझं प्रेम म्हणजे मॅग्नेट आहे, मॅग्नेट. ते असं खेचून आणतं बघ तुला. काव्या म्हणते, हो का? मस्त मस्त. पण आता आई बाबांसमोर आपण पकडले जाऊ नये ना, याची काळजी घे. जीवा, आतमध्ये आई बाबांसोबत माझी ताई आहे जी खूप स्मार्ट आहे, त्यामुळे प्लीज जरा बी अलर्ट. जीवा म्हणतो, होय काय? अगं तुझ्या ताईपेक्षा मी डबल स्मार्ट आहे. कशी पार्टी करायची ना काव्या, ते मी तुला सांगतो. आणि आता जीवा त्याचा हात असा काव्याच्या हातात द्यायला जातो, तेव्हा काव्या त्याला टपली मारते हातावर आणि निघून जाते. जीवा म्हणतो, अरे यार, याला काय अर्थ आहे? अशी कशी ही? ओय थांब जरा, असं म्हणून तो तिच्या मागे मागेच करतोय अख्ख्या पार्टीमध्ये. पण बरं झालं, कोणाच्या लक्षात नाही आलं. पण आता इकडे बघा, काव्याचे आणि नंदिनीचे वडील आता ओळख करून देतात त्या पार्थच्या वडिलांना. बाय द वे, ही माझी मुलगी आहे नंदिनी. नंदिनी पार्थच्या वडिलांना असं नमस्कार करते. मग आता काव्याचे वडील म्हणतात की म्हणजे तुम्ही दोघही जण लहानपणी भेटलेले आहात बरं का, आणि माझी नंदिनी सोशल वर्क पण करते. मग आता पार्थ त्या दिवशीच्या भेटीचा खुलासा करतो ते त्याच्या वडिलांना. मग आता ही नंदिनी जरा बिचारी घाबरते आणि म्हणते, नाही तसं नाहीये, प्लीज गैरसमज नका करून घेऊ. मग नंदिनी पुढे एक्सप्लेन करत सांगते, काय करणार, माझ्या पुढे ऑप्शनच नव्हता आणि वेळही तशीच होते. पण तुम्ही दोघं एकमेकांना ओळखता हे आम्हाला माहिती नव्हतं. तेवढ्यात काव्या तिथे येते आणि जीवा सुद्धा. आता जीवा त्याच्या आईवडिलांच्या साईडने होतो आणि मग नंदिनीला म्हणतो, इनफॅक्ट मीही तुम्हाला ओळखतो. नंदिनी घाबरून म्हणते, सॉरी, मला नाही लक्षात, म्हणजे मी तुम्हाला ओळखते का? मग जीवा म्हणतो, अहो तुम्ही त्या अन्याय झालेल्या मुलीचं लग्न लावून दिलं ना, तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला, त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बघितलंय. आता काव्या जरा सुटकेचा निश्वास सोडते, तिला भीतीच वाटते जीवा काही बोलतो की काय. मग आता पार्थ स्माइल करतो नंदिनीकडे बघून. मग आता पार्थचे वडील म्हणतात, अरे वा, नियतीने आपली भेट छान घडवून आणली. म्हणजे आपली तर ओळख आहेच, पण आपल्या मुलांची ओळख अशा पद्धतीने व्हावी हे तर ग्रेटच आहे. आणि अरे, हा माझा लहाना मुलगा बरं का, जन्मजेय. मग आता या काव्याची आई म्हणते, अगं बाई, म्हणजे हा जीवा का? लहानपणी जीवा खूप मस्तीखोर होता. काय रे जीवा, अजूनही तशाच मस्त्या करतोस का? जीवा म्हणतो, काकू काय आहे ना, ऍक्च्युली वय वाढलंय आणि थोड्या मस्त्या पण वयाप्रमाणे माझ्या वाढल्यात. आता सगळे हसायला लागतात जीवाला. जीवाचा विनोदाचा सेन्स ऑफ ह्युमर त्यांनी खूप छान दाखवलाय. आता बघा प्रेक्षकांनो काय होतं. आता ते काव्याचे वडील हिची पण ओळख करून देतात काव्याची. आणि आता ही म्हणजे पार्थची आई म्हणते की, अच्छा ही काव्या का, तुमची छोटी मुलगी? काव्या म्हणते, हो मी काव्या. मग आता पार्थ मुद्दाम काव्याला, हाय मी जीवा असं म्हणून मुद्दाम ओळख करून घेतो, जसं काही हे दोघं एकमेकांना ओळखतच नाही. आता काव्या मुद्दाम त्याला शेक हँड करायच्या ऐवजी नमस्कार करते असं लांबूनच. आणि या जीवाचा होतो पचका. तो कसा बघतोय बघा काव्याकडे. म्हणजे भेटीगाठी सुरू आहेत प्रेक्षकांनो यांच्या. तुम्हाला कळालं ना? आता पुढे बघा काय काय घडतंय. खूप छान दाखवलाय त्यांनी आजचा भाग. काव्याचे वडील म्हणतात, आमची काव्या सिव्हिल सर्व्हिसची तयारी करते आणि माझी धाकटी कॉलेजला आहे, आमचं शेंडेफळ आलं नाही. मग आता पार्थचे वडील म्हणतात, हो ना, आमचंही शेंडेफळ आलं नाही. मग आता ज्यांनी पार्टी दिली आहे ते विक्रम तिथे येऊन यांचं स्वागत करतात आणि म्हणतात, वेलकम वेलकम, माझे दोन्ही मित्र आज पार्टीत आले, मी बोलवल्यावर मला खूप छान वाटलं. आता त्यांच्यासाठी यांनी बुके आणलाय, दोघेही जण बुके देतात. मग आता ते विक्रम म्हणतात, थँक्यू सो मच, तुम्ही माझ्या निमंत्रणाला मान देऊन सहकुटुंब सहपरिवार आलात, खरंच धन्यवाद. मग आता काव्याचे वडील म्हणतात,
खरंच तुम्ही बोलवलं आणि आम्ही येणार नाही असं होईल का सर? म्हणजे आम्ही दोघांनी जेव्हा स्वतंत्रपणे उभं राहायचं ठरवलं तेव्हा तुम्ही आम्हाला म्हणजे परवानगी दिली, आम्ही ते विसरू शकत नाही. पार्थचे वडील म्हणतात, हो ना सर, तुम्ही कुठल्याही प्रकारची कसलीही अडवणूक आम्हाला केली नव्हती तेव्हा. खरंच तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहे. मग आता यांनी पुन्हा एकमेकांच्या परिवाराची ओळख करून दिली आहे. काव्या खूप गोड दिसते प्रेक्षकांनो आणि गोड लाजते. आता जीवा, पार्थ सगळेच जण तिथे आहेत आणि आता या विक्रम सरांनी त्यांच्या मुलीची ओळख करून दिली आहे. हिचं नाव आहे शनाया. आता ते आवाज देतात त्या शनायाला. या पार्थच्या मागे 3-3 पोरी दाखवल्यात त्यांनी प्रेक्षकांनो. बाप रे बाप, आता नेमकं कोणाचा नंबर लागतो म्हणजे मजा येणार आहे बघायला ही मालिका. आता हे सगळेजण पार्टी एन्जॉय करतायत आणि त्या विक्रम सरांनी त्यांच्या मुलीला आवाज दिलाय. ती शनाया तिच्या वडिलांजवळ येऊन डायरेक्ट बोलते आणि म्हणते, डॅड तो हँडसम हंग कोण आहे? अरे बापरे, वडिलांसमोर बोलणारी ही पहिलीच मुलगी दिसली आहे मला एवढ्या डायरेक्टपणे. तर असं कोणी बोलत नसतं वडिलांसमोर डायरेक्ट, पण हे मालिकेत जरा अति दाखवतात. आता तिचे वडील पण अगदी फ्रँकली बोलतात, अच्छा तो माझ्या एक्स एम्प्लॉईचा मुलगा आहे पार्थ देशमुख. आता त्याच्या वडिलांसोबत तो बिझनेसमध्ये उतरलाय. ही शनाया डायरेक्ट म्हणते, मला तो खूप आवडलाय डॅड. आणि त्यावर तिचे वडील काय म्हणतात माहितीये का, जा बेटा मग मैत्री कर त्याच्याशी. असे कोणते वडील बोलता का? कानाखाली मारला असते एखादे वडील असते तर. पण काही पण दाखवतात मालिकेमध्ये. आपण बाकीची मालिका एन्जॉय करूयात. तर नंदिनी आणि पार्थ या दोघांचे संवाद आज त्यांनी खूपच सुरेख ऐकवलेत. पार्थ म्हणतो, मला वाटलं नव्हतं आपली भेट अशी पुन्हा होईल. नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच दिसतंय नाही का? बघा ना काय योगायोग आहे. ध्यानीमनी नसताना आपण भेटलो आणि आज तिसऱ्यांदा भेटतोय. आज तर कळलंय की आपले आई वडील पण एकमेकांना ओळखतात. नियतीचा काहीतरी संकेत आहे. आता नंदिनी म्हणते, काहीतरी म्हणजे काहीतरी स्पेसिफिक संकेत असतील ना? मग आता पार्थ म्हणतो, हो असतील कदाचित स्पेसिफिक संकेत, पण कसं काय ओळखणार ना आपण? म्हणजे माझ्या मनातलं मी असंच बोलून गेलो, निसटलं ते माझ्या मनातून. नंदिनी म्हणते, अच्छा निसटलं का तुम्हाला सांगायचं नाहीये? मग आता हा पार्थ म्हणतो, असं काय करताय, माझ्या मनातलं मी असंच बोललो, तुम्ही गेस कराल का? नंदिनी म्हणते, काय गेस करू? संकेत गेस करू की तुमच्या मनातलं गेस करू? पार्थ म्हणतो, ते आता मी कसं तुम्हाला सांगणार? आणि दोघे जण हसायला लागतात. म्हणजे एक मॅच्युअर्ड कपलचा संवाद असतो ना, असा या दोघांमधला संवाद दाखवलाय, जे खूप छान वाटलंय ऐकायला. शनाया या दोघांना लांबून खूप स्टेअर करत असते. आता पार्थ नंदिनीला म्हणतो, असं म्हणतात की एखादी व्यक्ती आपल्याला जर 3 वेळेला भेटली तर ती व्यक्ती आपल्या आयुष्यात कायम येत असते. तर आता नंदिनी त्यावर सुरेख उत्तर देते आणि म्हणते, अच्छा असे होय, मला माहिती नव्हतं. नाही म्हणजे आपण भेटत राहू, काय हरकत आहे मग? असं बोलल्यावर पार्थच्या चेहऱ्यावर अशी छान स्माईल आली आहे की विचारू नका. आता तो मनात विचार करतो, अरे देवा, मला तर म्हणायचं होतं की मला तुला भेटायला आवडेल, पण मला तेच बोलता येत नाहीये. पार्थ मनातल्या मनात नंदिनीला बघून विचार करतोय. आता यांच्या आई वडिलांची भेट त्यांनी दाखवली आहे. पार्थचे वडील काव्याच्या वडिलांना म्हणत असतात, काय रे, अरे किती वर्षांनी भेटलो नाही आपण, खरंच किती वर्षाने? मग आता हे काव्याचे वडील म्हणतात, तू आता उभं राहूनच बोलणार आहेस का? आणि आता मिठी मारतात त्यांच्या जुन्या मित्राला अगदी घट्ट. प्रेक्षकांनो, यांचे ऋणानुबंध नेमके काय आहेत ना ते बघा. आता ते काव्याचे वडील म्हणतात, अरे तुझ्या मनात काही किलमिश नाहीये ना? मग पार्थचे वडील म्हणतात, नाही रे, माझ्या मनात काहीच किलमिश नव्हतं कधीच. या सगळ्या प्रकरणात मी तुझ्या सोबत होतो रे, त्या मधल्या काळात. मग आता काव्याचे वडील म्हणतात, हो, केस संपल्यानंतर आपले संबंध तुटले रे, इमोशनल झालो होतो आपण. पण तुला मनापासून सांगू का मी विक्रम, माझ्या मनात तुझ्या वसुताईबद्दल अजिबात राग नाहीये. मी समजू शकतो रे. नाही म्हणजे आफ्टर ऑल तिने तिचा नवरा गमावलाय या सगळ्या प्रकरणात. मग आता हे सगळे खूप जरा गंभीर झालेत. काव्याचे वडील पुढे काही बोलणार तेवढ्यात विक्रम म्हणजे हे पार्थचे वडील म्हणतात, हो रे, मनातलं सगळं समजून घ्यायला खूप त्रास होतो, पण आमच्या वसुताईने तिच्या मनातली आडी अगदी तशीच ठेवली आहे बघ. पण ठीक आहे रे, काही हरकत नाहीये, हे सगळं काळाच्या ओघात धुवून जाईल, नको काळजी करूस. आणि मग काव्याचे वडील म्हणतात, अरे म्हणूनच तर आपण पूर्वीसारखं भेटतोय ना. पार्थचे वडील लगेच म्हणतात, अरे सोड सगळं, आम्ही पुढच्याच आठवड्यात तुझ्या घरी येऊ तुला भेटायला. असं म्हणल्यानंतर काव्याचे वडील खूप खुश होतात. पण आता बघा, शनायाची डेअरिंग जरा जास्तीच वाढली आहे. शनाया आता पार्थला भेटते आणि त्याला हाय हॅलो करून डायरेक्ट मिठी मारते आणि म्हणते, अरे मला माहिती नव्हतं की तू कन्स्ट्रक्शनच्या बिझनेसमध्ये, मी सुद्धा याच बिझनेसमध्ये, मी इनफॅक्ट सगळं लवकरच स्टार्ट करणार आहे माझा बिझनेस,
तुझा कुठला प्रोजेक्ट चालू आहे सध्या? नंदिनीला ते मिठी वगैरे मारणं खूपच ऑड वाटतं. तर आता पार्थ खूपच ऑकवर्ड फील करतो त्यामुळे, पण ही शनाया मात्र कंटिन्यू बोलतीच आहे. आता पार्थ काही पुढे बोलणार तेवढ्यात नंदिनी म्हणते, एक्सक्यूज मी, मी जरा आलेच म्हणजे काव्या बराच वेळ झाला दिसत नाहीये मला, मी काव्याला बघून येते. असं म्हटल्यानंतर पार्थ म्हणतो, थांबा ना, का जाताय तुम्ही? लगेच शनाया म्हणते, जाऊ दे ना, तिला जायचं असेल तर. मग नंदिनी लगेच तिथून निघून जाते. आता पार्थला ते अजिबात आवडत नाही. नंदिनी गेल्यावर शनाया म्हणते, जाऊ दे ना, तिला जायचंय तर. तसंही ती मुलगी खूपच अशी ऑर्थोडॉक्स वाटते मला. असं बोलल्यानंतर पार्थला जरा रागच येतो, पण तरी पार्थला काही एक्सप्लेनेशन देता येत नाही. आता बघा प्रेक्षकांनो, ही शनाया पार्थची जरा जास्ती जवळीक निर्माण करते आणि पार्थला म्हणते, जाऊ दे, त्या मुलीला काही कळतही नाहीये आणि कशाला तिला आपल्या गप्पांमध्ये इन्व्हॉल्व करायचं. आता जीवा आणि आपल्या काव्याची भेट त्यांनी दाखवलीये. काव्या म्हणते, काय रे जीवा, तू बोलवलं ना की मी अशी वेड्यासारखी धावत येते, मी पण ना. जीवा म्हणतो, अरे असा काय विचार करतेस? अगं प्रेम असलं ना की होतं असं. अगं काव्या, यालाच प्रेम म्हणतात. अगं नको टेन्शन घेऊस, सगळे पार्टी एन्जॉय करताय ना. आणि बघ, त्या भास्कर सरांची मुलगी माझ्या दादाच्या कशी गळ्यात पडली आहे, म्हणजे उगाच दादाच्या पुढे पुढे करते. आता काव्या म्हणते, काय रे जीवा, तू उगाच नको विषय वाढूस. पुन्हा शनाया आणि पार्थचा सीन त्यांनी दाखवलाय. शनाया पार्थला उगाच बिझी करते बोलण्यामध्ये, काहीतरी ती बोलत असते, तेव्हा हा पार्थ म्हणतो, सॉरी, माझं तुमच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं. मग शनाया म्हणते, अरे दिस इज नॉट फेअर, तुझं लक्ष तर माझ्याकडेच असायला हवं ना. पण पार्थचं लक्ष मात्र सगळं नंदिनीकडे असतं. पार्थ सारखा सारखा नंदिनीकडे बघत असतो. पुन्हा त्यांनी आपल्या काव्याचा आणि या जीवाचा सीन दाखवलाय. काव्या जीवाला म्हणते, अरे जीवा, एखादी मुलगी किंवा एखादा मुलगा बोलत असतील एकमेकांशी म्हणजे त्यांच्यामध्ये तसं काहीतरी आहे, असं काही नसतं. जीवा म्हणतो, अच्छा मॅडम, तुम्हाला फार कळतं का? काव्या म्हणते, हो कळतं, पण काय आहे ना, आपण दोघं जण एकमेकांशी गुलुगुलू गप्पा मारतोय, मग बाकीचे लोक आपल्याबद्दल नाही का असे विचार करणार? अरे जीवा, हे बॅड मॅनर्स आहेत आणि आता बँड वाजेल आपला. जीवा म्हणतो, वाजू दे ना मग आपल्या लग्नाचा बँड. काव्या म्हणते, तुला कळत नाही का जीवा, तू सिरियसली का घेत नाहीस कुठल्या गोष्टी? आता जीवा म्हणतो, घेतोय ना सिरियसली मी तुला, असं काय करतेस काव्या? म्हणूनच तर तुला असं सुंदर आणि छान अशा कोपऱ्यात बोलवलंय ना मी. आता तो तिच्या जवळ येतो तेव्हा काव्या घाबरते आणि म्हणते, जा बाबा जीवा, मी नाही बोलत तुझ्याशी. असं म्हणून ती गोड लाजून निघून जाते आणि आता जीवा तिथेच असा उभा राहतो बाजूला. पार्थच्या नजरा पुन्हा एकदा नंदिनीला शोधायला लागतात. आता त्याला पुन्हा नंदिनी दिसते तेव्हा पार्थ नंदिनीशी बोलायला म्हणून जातो. तर इथे एक इन्सिडेंट दाखवलाय त्यांनी, छान दाखवलाय बरं का. आता हा सीन बघा, शनायाचं लक्ष जातं, पार्थ नंदिनीशी पुन्हा बोलायला जाणार आहे म्हणून शनाया आता मुद्दाम अशी जोरात त्याच्या दिशेने जायला लागते. तर तिच्या हाताने काय होतं, एक म्हणजे ग्लास फुटतो आणि तो ग्लास नेमका त्या आजीच्या अंगावर सांडतो, ज्या आजी तिथे बसलेल्या आहेत. आता एक आजी येत असतं, त्या पार्टीमध्ये आलेल्या आहेत एन्जॉय करायला. आता पार्थ नंदिनीकडे जाणार तेवढ्यात शनाया पण अशी समोरून येते आणि त्या आजीच्या अंगावरती तो ग्लास सांडतो. आता त्या आजींची साडी होते ओली. आता ते सगळं दृश्य नंदिनी आणि पार्थ बघतात, पण शनाया अतिशय उद्धटपणे म्हणते, ओ गॉड, व्हॉट नॉनसेन्स इज दिस? काय रे, तुला बघून चालता येत नाही का? ही काय फूड सर्व करायची जागा आहे का? आता त्या बिचाऱ्या वेटर दादाला कसं तरी होतं. मग ती शनाया उद्धट सारखी म्हणते, आत्ताच्या आत्ता साफ कर. आणि काय हो आजी, तुम्ही मध्ये काय बसलात? आता या शनायाचं उद्धटपणे वागणं बघून त्या आजींना पण कसं तरी होतं. पण आता तिथे एकदम नंदिनी जाते आणि त्या आजींना म्हणते, आजी टेन्शन नका घेऊ, रिलॅक्स व्हा बरं, मी करते तुम्हाला मदत, काळजी नका करू, मी पुसून देते ही साडी. मग त्या आजी म्हणतात, अगं काही नाही, वाळेल ती साडी. पण आता त्या आजी म्हणतात की अगं माझा मुलगा आहे ना, इथे आलेला आहे बघ पार्टीमध्ये, माझ्या घशाला जरा कोरड पडली म्हणून मी कोल्ड्रिंक मागवलं होतं, माझा मुलगा कुठे दिसत नाहीये ग. मग नंदिनी म्हणते, आजी तुम्ही इथे बसता का बाजूला, हे ज्यूस सांडलंय बघा तुमच्या बाजूला. मग त्या आजी म्हणतात, हो. मग पार्थ मदत करतो नंदिनीला आणि त्या आजीला असं बाजूच्या खुर्चीवर ते बसवतात. हे दृश्य बघून या शनायाला खूप राग येत असतो नंदिनीचा. पण आता मात्र प्रेक्षकांनो, या पार्थच्या आई वडिलांनी ठरवलंय की नंदिनीचं लग्न पार्थशी लावून द्यायचं. आता ते बघतात नंदिनीला हे सगळं करताना आणि ते म्हणतात, अगं ही धनंजयची मुलगी आहे ना ग नंदिनी. मग आता पार्थची आई म्हणते, किती आपलेपणाने धावून गेली बघा ना मदतीला, नाहीतर आजकालच्या मुली मला काय करायचं म्हणून निघून जातात तोंड वाकडं करून, पण ही मुलगी खूप गुणी आहे हो. आता त्यांना एका नजरेत नंदिनी भावली आहे.
आता नंदिनी त्या आजींना पाणी वगैरे देते, सेटल डाऊन करते. तेवढ्यात आता त्या आजींचा मुलगा येतो आणि म्हणतो, आई काय झालं ग, काही झालं का? मग त्या आजी म्हणतात, अरे काही नाही झालं, या गोड मुलीने सगळं सांभाळून घेतलं बघ. मग आता तो मुलगा नंदिनीला थँक्यू म्हणतो. नंदिनी म्हणते, अरे इट्स ओके, नो प्रॉब्लेम. मग आता त्या शनया म्हणते, या सगळ्या वेटरमुळे गडबड झाली आहे. मग आता लगेच त्या आजी म्हणतात, त्याच्यामुळे नाही, तुझ्यामुळे गडबड झाली आहे. मग शनया म्हणते, माझ्यामुळे काय गडबड झाली आहे, उगाच मला काही बोलू नका. शेवटी ती उद्धटसारखी बोलताना बघून पार्थ म्हणतो, इट्स ओके, इट्स ओके, काहीही झालेलं नाहीये, आता सगळं काही व्यवस्थित आहे. नंदिनी त्या आजीला म्हणते, काही लागलं सवरलं तर सांगा हा आजी, मी इथेच आहे. मग आता ही नंदिनी पुढे जात असते तेव्हा पार्थ पुन्हा तिच्या मागे मागे जातो आणि शनया त्याच्या मागे मागे. आणि आता शनया म्हणते, थांब जरा, मला बोलायचंय तुझ्याशी. आणि नंदिनीला म्हणते, तू जरा बाजूला होशील का, मला बोलायचंय ह्याच्याशी. मग आता पार्थला ते खूप विचित्र वाटतं. पार्थ म्हणतो, हॅलो, एक्सक्यूज मी. मग ही शनया म्हणते, अरे असं काय करतोयस, मी काय तुला किडनॅप नाही करत आहे, अरे मला फक्त तुझ्याशी गप्पा मारायच्या आहे, मी तुझ्यासोबत सेल्फी घेऊ शकते का. पार्थला ते ऑड वाटतं आणि तो म्हणतो, हॅलो, मी काही सेलिब्रिटी नाहीये सेल्फी वगैरे घ्यायला. शनया म्हणते, अरे जस्ट फ्रेंड म्हणून सेल्फी घेतीये आणि तसंही तू आता माझा आहेस. आता पार्थ म्हणतो, काय बोललात तुम्ही. शनया म्हणते, अरे बाबा काही नाही, एक फ्रेंड म्हणून सेल्फी घ्यायची आहे, घेऊ देशील का. आता लगेच शनया सेल्फी घ्यायला लागते त्याच्यासोबत. नंदिनी हे सगळं मागून बघते. नंदिनीला लगेच लक्षात आलंय की पार्थला खूप ऑड फील होतंय, पण नंदिनी आता पार्थची छान मजा घेते. हा प्रेक्षकांनो, आजचा भाग तुम्हाला कॉम्प्लिकेटेड वाटेल पण बघायला खूप छान वाटणार आहे हा भाग. पुन्हा एकदा त्यांनी जीवा आणि आपल्या काव्याचा रोमॅन्टिक असा शॉट दाखवलाय. आता ह्या काव्याला तिथले कुठलेच पदार्थ खायला आवडेना. जीवा म्हणतो, हे घे मग, हे खाऊन बघ, खूप छान आहे, आईस्क्रीम आहे ग. नाही, हे सगळं कलेक्टर मॅडमच्या गुडबुक मध्ये बसत नाहीये वाटतं. काव्या म्हणते, तसं काही नाहीये. मग जीवा म्हणतो, काव्या काय ग, तू सुद्धा अनरोमॅन्टिक आहेस, येतच आता माझा हार्ट ब्रेक करत असतेस आणि मी बिचारा आईस्क्रीम वर भागवतोय. पुअर मॅन आय एम, प्रेमासाठी भुकेला वगैरे. आता काव्या म्हणते, अच्छा असं आहे होय. मग जीवा म्हणतो, घे ना घे, आईस्क्रीम खा. आता तो तिला आईस्क्रीम खाऊ घालतो आणि आता तिच्याच म्हणजे तिच्याच उष्ट आईस्क्रीम त्याने खाल्लंय. आता तिला विचारतो तो, कसं आहे आईस्क्रीम. काव्या मात्र तोंड वाकडं करते आणि म्हणते, एवढं काही खास नाहीये. जीवा म्हणतो, पण काय भारी वाटतंय मला, हा फ्लेवर जास्तीच सॉलिड वाटतोय. आता हा जीवा अति रोमॅन्टिक होतोय हे बघून काव्या पण जरा जास्तीच लाजते. छान दाखवलाय त्यांनी आजचा भाग. तर आता हा पार्थ पुन्हा नंदिनीला भेटायला गेलाय. नंदिनी म्हणते, काय हो, काय झालं. मग पार्थ म्हणतो, कुठे गायब होतात तुम्ही. नंदिनी म्हणते, मी कुठे गायब होते, उलट तुम्हालाच विक्रम सरांची मुलगी खेचत गेली होती, आवडलं ना तुम्हाला ते. नाही, बाय द वे शी इज व्हेरी गुड लुकिंग. पार्थ म्हणतो, अच्छा, नाही म्हणजे असेल कदाचित ती गुड लुकिंग वगैरे, पण खरं सांगू का, मला तिचं वागणं नाही आवडलं. मग नंदिनी म्हणते, का नाही आवडलं. नाही, मला तर वाटलं की तुम्हाला तिची कंपनी खूप आवडली, मी कुठे डिस्टर्ब केलं तुम्हाला त्यामुळे. मग पार्थ म्हणतो, अच्छा, तुम्हाला कळलं का तिची कंपनी छान आहे ते. नंदिनी म्हणते, म्हणजे काय, अंदाज येतो ना बघून. पार्थ म्हणतो, तुमचा अंदाज चुकलाय नंदिनी म्हणते, होय काय, सहसा असं होत नाही पार्थ आता हसायला लागतो आणि नंदिनी सुद्धा. पार्थ म्हणतो, अच्छा असे होय, म्हणजे तुमचा खरा अंदाज खरा ठरला तर. मग आता ही नंदिनी म्हणते, सॉरी मी तुमची जरा गंमत केली. मग आता हे दोघं एकमेकांशी बोलण्यात बिझी आहे. ते बघून त्यांच्या आई वडिलांना खूप भारी वाटतंय. आता त्यांच्या आई वडिलांनी ठरवलंय की पार्थ आणि नंदिनीचं लग्न लावून द्यायचं. त्यांना सून म्हणून नंदिनी खूप आवडली आहे. आता बघा पुढे प्रेक्षकांनो, हे दोघं जण म्हणतात, पार्थचे आई वडील, दोघांचा जोडा अगदी मेड फॉर इच अदर आहे ना. आता इकडे त्यांनी ते विक्रम सर पण दाखवलेत, जे त्यांच्या मुलीला विचारतायत, काय ग शनया, आवडला का तुला पार्थ, झाली का मैत्री. ती शनया म्हणते, नाही ना डॅड, तो त्या तुमच्या एक्स एम्प्लॉईजच्या मुलीच्या मागे मागे करतोय. तो कसा आहे असा, मी किती प्रयत्न केला, त्याचं लक्षच नाहीये माझ्याकडे, तो त्या मुलीच्या मागे मागेच चाललाय. ती नंदिनी. आता इकडे पार्थची आई म्हणते, नंदिनी माझ्या मनात भरली हो. मग आता या पार्थचे वडील म्हणतात, हो तू माझ्या मनातलं बोललीयस. आता ही शनया म्हणते, माझ्यासारख्या मुलीकडे बघायचं सोडून तो त्या मुलीकडे बघतोय, मला आवडलं नाही डॅड, हे मला अजिबात पटलेलं नाहीये. तुम्ही आता त्याच्या वडिलांकडे जा आणि त्याच्या वडिलांना सांगून द्या की मला त्याच्याशी लग्न करायचंय. आता त्या शनयाचे वडील घाबरतात आणि म्हणतात, बापरे, एकदम लग्न. मग शनया म्हणते, म्हणजे काय डॅड, मार्केटमधली किमती वस्तू माझे डोळे बरोबर ओळखतात, हा हिरा मला पाहिजे म्हणजे पाहिजे. तर आता इकडे या पार्थच्या आई वडिलांनी ठरवलंय पुन्हा
की या दोघांचं लग्न लावून द्यायचं. आता ही पार्थची आई म्हणते खूपच गोड दिसतोय नाही जोडा. मग आता ते पार्थचे वडील म्हणतात ॲब्सोल्युटली मेड फॉर इच अदर, आणि हा भाग त्यांच्या वाक्यावर त्यांनी संपवलाय. आता सोमवारी आपल्याला पुढचा भाग बघायला मिळणार आहे प्रेक्षकांनो. सोमवारी आपण बघणार आहोत रम्या पार्थसाठी ग्रीटिंग तयार करते रेड कलरचं आणि त्याला देते. इकडे नंदिनीला कळलंय की आरुषीने युगंधरशी उद्धटपणा केलाय, म्हणून आता नंदिनी आरुषीला सांगते की जा आणि त्याची माफी माग. आता ही आरुषी जेव्हा युगंधरची माफी मागायला जाते तेव्हा युगंधर अगदी उद्धटपणे गाडी तिच्या समोरून नेतो आणि सगळा चिखल आरुषीच्या तोंडावर फेकतो. आणि इकडे जीवा म्हणत असतो काय यार सॉरी, थोडा तर उशीर झाला मला यायला. मग काव्या चिडून म्हणते मी पण एक दिवस उशिरा येणार. मग जीवा म्हणतो आणि मी एखाद्या दिवशी आलोच नाही तर, आणि काव्या त्याच्या तोंडावर असा हात ठेवते की असं अभद्र बोलू नको. काव्याचा जीवामध्ये किती जीव आहे हे आपल्याला कळतंय प्रेक्षकांनो. आता इकडे पार्थचं लग्न नंदिनीशी ठरवतात, पण आता त्याची आई म्हणते तुझं लग्न ठरवलंय. पार्थ म्हणतो मला नाही करायचं लग्न. मग त्याची आई म्हणते नंदिनीशी पण नाही, आणि पार्थचे डोळे चमकतात. प्रेक्षकांनो कहाणी में ट्विस्ट आहे. मजा येणार आहे पुढे काय काय घडणार आहे ते बघायला. या मालिकेचा डेली रिव्ह्यू ऐकण्यासाठी आपल्या ह्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात सोमवारी नवीन मालिका आणि नवीन मालिकेच्या रिव्ह्यू सहित. तोपर्यंत हॅपी वीकेंड टू ऑल ऑफ यू. आणि हा भाग कसा वाटला मला आवर्जून कमेंट करून कळवा. तुमच्या कमेंटची मी वाट बघीन. सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.